लोकमान्य वार्ता चॅनलचे डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री संजय वागचौरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतला आढावा। पिंपळगाव निपाणी या गावातून दुसऱ्या गावात स्वहिमतीवर जमीन विकत घेऊन करून दाखवली किमया। संपादक श्री निरंजन देशमुख यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन घेतली फळबागेची माहिती। पाहुयात सविस्तरपणे। उजाड डोंगरमाळ रानावर महत्वाकांक्षेच्या जोरावर 13 एकर जमीन तयार करून त्या जमिनीत फळझाडांची लागवड करून हिरवेगार नंदनवन करणारे आदर्श शेतकरी म्हणजे श्री संजय देवीदास वागचौरे। अकोले तालुक्यातील सफरचंदाचे यशस्वी उत्पादन घेणारे ते प्रयोगशील शेतकरी ठरले आहेत। ईगल फाउंडेशनचा मोठा पुरस्कार त्यांना मिळाला आहे। त्याचबरोबर सरपंच सेवा संघ आणि युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील त्यांचा गौरव केला आहे। कृषी मंत्री नामदार दादा भुसे साहेब तसेच कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी देखील त्यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक केले आहे। पद्मश्री राहीबाई पोपेरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित दादा तांबे, खासदार भाऊसाहेब वागचौरे त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील अधिकारी यांनी वेळोवेळी वागचौरे यांच्या फळबागेला भेट देऊन त्यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक केले आहे। संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शेतकरी नेते राजू शेट्टी आदींनी त्यांच्या शेतीला भेट देऊन त्यांच्या अपार मेहनत, जिद्द आणि कष्टाचे कौतुक केले आहे। कमिशनर धीरज कुमार साहेब स्वतः शेतातील पिके बघण्यासाठी गणोरे येथे वागचौरे यांच्या घरी आले होते। अकोले पंचायत समितीमध्ये देखील त्यांचा सत्कार झाला आहे। आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी देखील कर्तृत्व संपन्न शेतकरी श्री देवीदास नामदेव वागचौरे आणि त्यांचे चिरंजीव श्री संजय देवीदास वागचौरे यांचा सन्मान केला आहे। सेंद्रिय पद्धतीने शेती करून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेणारे प्रेरणादायी शेतकरी म्हणून आज त्यांची ओळख अहिल्यानगर जिल्ह्यात झाली आहे। स्वतःच्या कष्टाची, जिद्दीची आणि मेहनतीची कर्तृत्वगाथा तरुण शेतकऱ्यांनी आदर्श म्हणून पुढे ठेवलीच पाहिजे। संपादक निरंजन देशमुख, लोकमान्य वार्ता, संगमनेर। आज मी या झाडांची कटिंग मी स्वतः करतोय। हे स्वतः कटिंग करण्याचं कारण असं आहे की आपल्याला पण कळालं पाहिजे की झाड हे सुद्धा सजीव आहे, हे निर्जीव नाहीये। याला सुद्धा आपण जसं बारीक मुलासारखं सांभाळू, आकार देऊ, तर त्याच पद्धतीसारखं ते झाड होऊ शकतं। ही संकल्पना माझ्याकडे असल्यामुळं मी त्याची कटिंग करायला गेलो। आणि आपल्याकडे जो वेळ असतो तो वेस्टेज घालण्यापेक्षा मी काय केलं, कटिंग करायला सुरुवात केली। मुलं काय करतात, गावामध्ये बसतात, मोबाईलमध्ये चॅटिंग करतात। मी मोबाईलमध्ये चॅटिंग न करता कटिंग करण्याचा संकल्पना केली आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची कटिंग करून। कुठला प्राणी? हा मी आता घोडा बनवून राहिलोय। इकडे जर तुम्ही बघितलं तर मी इकडे शामरुख बनवले, शामरुख बनवलंय तुम्ही तर? हो, इकडं चोकदार बनवलं। झाड सुद्धा सजीव असतात। हो, याचं अतिशय उत्तम उदाहरण तुम्ही जिवंत उदाहरण करून दाखवलं। हो, झाड सुद्धा सजीव आहे हे मानवाला कळलं पाहिजे। आपल्याप्रमाणे झाडाला सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे, अन्नद्रव्यांची गरज आहे, याची संकल्पना माणूस बनवला तुम्ही? हो, गॉगल पण लावलाय त्याला? हो। या इथं या, एकदम या माणसाचा दरी अतिशय, म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हा तुम्ही संदेशच दिलाय। हो, झाडं जगली तर माणूस जगल, सृष्टी जगल। ही निसर्गाने दिलेली देणगी आहे। हो, तिला जपलंच पाहिजे। अगदी बरोबर। हो। पुढचा कुठला प्राणी आहे? आता इथे आपण हनुमान करण्याचा प्रयोग करतोय। बर, अरे वा। हो, पवन पुत्र हनुमान की जय हो। आणि इकडे बघाल तर आम्ही एकदम इकडं माळ रानात असतो। वाघ दिसतोय मला। हो, आमच्याकडे भरपूर वाघ असतात। वाघ इथे शेतामध्ये आम्हाला कायम दिसतात वारंवार। तर मग मी त्याचा उभं वाघाचा पुतळा तयार करण्याचा वाघ दिसतोय। हो, छान छान छान। कटिंग करायला तुम्हाला किती वेळ, कसं केलं? म्हणजे तुम्ही फार चांगले चित्रकार पण आहात। नाही, थोडे सुरुवात रोज थोडं प्रयत्न करत चाललो। आणि आता चित्रकला चांगली होती का शाळेमध्ये तुमची? हो, चित्रकलेमध्ये आम्ही 1 नंबर होतो, पण अभ्यासात आम्ही कमी असल्यामुळे आम्ही प्रॅक्टिकल मध्ये खूप हुशार आहात। तसं काही नाही, प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही खूप हुशार आहात। छान बनवलंय तुम्ही, एक संदेश दिलाय, झाडे लावा झाडे जगवा। झाडे लावा आणि झाडे जगवा। झाडं हे सजीव आहे। आज जर झाडं लावले तरच आपली सृष्टी वाचणार आहे, नाहीतर आपलं आता हा शेवटचा कॉल आहे। आपण जर या निसर्गाकडे लक्ष जर नाही दिलं तर आपल्याला मानवी जीवन सुद्धा धोक्यात येऊ शकतं। नमस्कार,
हे देवीदास नामदेव वागचौरे, राहणार पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले. मी 95 मध्ये इड डोंगरगाव इथे 15 एकर क्षेत्र घेतलेलं आहे. पण ते घेत असताना मी पूर्वी ट्रॅक्टर ड्रायव्हर होतो. ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या याच्यामध्ये धंदा करून ट्रॅक्टरचा ही शेती मी ती घेतलेली आहे आणि इड स्वतःच डेव्हलप केलेली आहे ही. आणि ही डेव्हलप करून याच्यामध्ये पाणी मी जवळजवळ 10 किलोमीटरवरून पाणी आणलेलं आहे या शेतीसाठी. इड तळं बनवलेलं आहे आणि मग ही शेती डेव्हलप करून आणि फळबाग घेतलेली आहे मी. फळबाग मी जवळजवळ 85 सालापासून मला फळबागाची आवड आहे. मी फळबागाकडे वळाल्यामुळं माती परीक्षण करून आज फळबाग माझ्यावाले डेव्हलप झालेले आहे या शेतीमध्ये. तुम्हाला या कामी कुटुंबाची साथ मिळाली का? हा, या कामी माझ्यावाल्या कुटुंबाची, माझ्या 2015 पर्यंत माझ्या भावांची, भावजाईची, बायकोची यांची साथ मिळाली. 2015 नंतर इड माझी बायको, मी, माझा मुलगा आणि सून आम्ही 4ही माणसं शेतीमध्ये राबतो इड. विशेष म्हणजे आज महिला भगिनींची साथ महत्वाची असते. कारण आज काय झालं, शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीये आणि शेती करायला कोणीच तयार होत नाहीये. तर महिला भगिनींची, तुमच्या घरातल्या महिला वर्गाची ही भावना काय होती ज्यावेळेस तुम्ही जमीन इथं घ्यायला आले त्यावेळेस? नाही, पूर्वीपासून जे आमचं आजोपंजोबांपासून आहे ना, आम्ही ओरिजिनल शेतकरी माणसं. आणि ज्या मुली यापूर्वी ज्या आल्या आमच्या कुटुंबात त्या एवढ्या शेतकरी कुटुंबातल्याच आलेल्या आहेत. आणि शेतीची आवड होती त्यांनाही शेतीची आवड होती, त्याच्यामुळे तो कुठलाही काही प्रॉब्लेम आला नाही भगिनींचा आम्हाला. आणि आता ही जी नवीन पिढी आहे, मुली शिकतात, शिकल्यानंतर आवश्यकतेने शिकावं. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारं त्यांना उघडी करून दिलेली आहेत. त्यांनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, परंतु त्यांनी शेतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. याबद्दल तुमचं थोडक्यात मत सांगा. आता मी माझ्यावरून सांगतो. माझ्या 7 मुली माझ्या भावाच्या माझ्या धरून. आम्ही मुलींचे शिक्षणही भरपूर केले. नवरदेव त्यांना इंजिनियर पाहिलेत आणि इंजिनियर पाहत असताना तो बुवा नोकरीलाच लागल किंवा शेती करेल हे काय आम्ही पाहिलं नाही. आणि जमीनही त्यांना कमीत कमी 5-6 एकरवाले शेतकरी पाहिल्यामुळं ज्याला वाटेल तो शेतीवर राहिला, ज्याला वाटेल तो नोकरीला गेला. म्हणून असं काही मुली मानल्या नाही आम्हाला बी. आणि आम्ही त्याचा विचार केला नाही का बा पोरीला सुख मिळालं पाहिजे, नोकरीवालाच पाहिजे, हे आमच्या कुटुंबात एकाही माणसाने ते मनामध्ये न धरता. म्हणजे तुम्ही शेतकरी कुटुंबात तुमच्या मुली दिल्या? हा. अरे वा, छान छान. आणि नवरदेव इंजिनियर, क्लास 1 इंजिनियर आहेत ते. पण ते शेतीची आवड आहे त्यांना? शेतीची आवड आहे. मग काही गेले नोकरीवाले, नोकरी घरी मुली आमच्या काम करतात आणि नवरदेव तिकडे नोकरी बी करतात काही आमचे काही. शेती करत असताना, शेती काम करत असताना आता आपण बघितलं फळझाडांची तुमची झालेली प्रगती, त्याच्यानंतर आयुष्याला कलाटणी देणारी झालेली प्रगती, ही शेतीतून तुम्ही अर्थक्रांती करून दाखवलेली आहे. यामध्ये तुम्हाला आईचा आणि तुमच्या धर्मपत्नीचा, कुटुंबाचा, वडिलांचा किती साथ मिळाली, किती फायदा झाला? आज माझे वडील मूळ व्यवसाय शेती, मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच शेतीमध्ये हा व्यवसाय निवडलेला आहे. आणि पूर्ण त्यांची साथ मला पूर्वीपासून पण होती आणि आज पण त्यांचं प्रोत्साहन मला भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे मला ही शेती करण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. कुठलंही काम करायचं असेल तर आम्ही सर्वजण एकत्र बसतो, नियोजन करतो आणि ते शेतीतलं काम, आज महिला असतील, आम्ही 2 पुरुष असेल, सगळे एकत्र मिळून ते काम करत असतो. कधी असा प्रसंग उद्भवला का कुटुंबामध्ये की एखाद्या पिकामध्ये तुम्ही तोट्यात गेले किंवा भरपूर नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, परंतु त्यावर देखील मात करून तुम्ही पुन्हा जिद्दीने उभे राहिले? निसर्गाने बऱ्याच वेळा असं काही केलेलं आहे. पण मी जैविक शेती करतो, ऑर्गॅनिक मध्ये करतो. त्याच्यामुळे असा मोठा मला खूप मोठा आर्थिक तोटा होईल असं माझं काही झालेलं नाहीये. पण पीक करत असताना कोणत्याही नवीन पिकाचा आपण नवीन प्रयोग करत असतो. सुरुवातीला समजा आता आपण इमारत बांधायची, आज पाया बांधला आणि उद्या कळस लगेच होत नाही. पाया घेऊन त्यांच्या स्टेप बाय स्टेपने आपल्याला त्याचं मॉडेल तयार करायला लागतं. अगदी तशाच पद्धतीत शेतीचं आहे. तर करत असताना प्रॉब्लेम येतात त्याला. पाया झाला, त्यानंतर उभारणी करण्यासाठी काही आर्थिक, मानसिक प्रॉब्लेम येतात. आजच्या तरुण पिढीला जे शिकलेले मुलं आहेत ते शहराकडे धावतात नोकरीसाठी, शेती करायला ते नको मानतात. त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? आज नोकरी म्हणजे नोकर, नोकरीचा अर्थ नोकर आहे.
तर आपण दुसऱ्याच्या तिथे जायचं, नोकरी करायची. आणि आज तुम्ही पॅकेज मध्ये बोलताय, कोण म्हणते मला 40,000 पॅकेज, 25,000 पॅकेज. आणि इकडं जर तुम्ही शेतीमध्ये जर मेहनत केली तर इकडं टर्नओव्हर असतो. जर टर्नओव्हरचा आणि तुमच्या पॅकेजचा जर हिशोब केला तर शेतकरी आज केव्हाही पण पुढेच आहे. मालक आहे तो स्वतः. स्वतः मालक आहे. आज मी माझ्या कुटुंबामध्ये आज माझं वार्षिक उत्पन्न जर 10-12 लाख रुपये असेल तर माझं ते पॅकेज 12 लाखात झालं. पण मी ते 12 लाखाचं पॅकेज घेत असताना मी माझे आई वडील सांभाळतो, माझं कुटुंब व्यवस्थित राहतं, मला मुलं बघता येतात, त्यांचे शिक्षण बघता येतात, पाहुणे रावळे सगळं गणगोत्र कार्यक्रम बघता येतात. आणि सर्व्हिसवाल्याला या कुठल्याही गोष्टी करता येत नाही. आणि त्याला जर कुठे एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर जवळचा नातेवाईक त्याचं मयत सांगावं लागतं, तेव्हा त्याला शुभ कार्यासाठी यावं लागतं. तर शेतकऱ्याला तो प्रॉब्लेम आहे. शेतकरी हा मालक आहे. मग त्याला पूर्ण वेळ समाजासाठी देता येतो, कुटुंबासाठी देता येतो, सर्वांसाठी नातेवाईकांसाठी देखील देता येतो. हो. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पत्नी आहेत त्या शेतात काम करतात का? हो, सर्वांची मला साथ मिळते. त्याच्यामुळे तर आज मी एवढे उत्पन्न, एवढे नवीन नवीन प्रयोग जे करतोय तर ते मला सर्वांची साथ असल्यामुळे मी ते करतो. आणि आई वडील देखील शेतात काम हो, आजही पण ते शेतात काम करतात. माझी इथं डाळिंबीची बाग आहे. माझं इकडं क्षेत्र सगळं 13 एकर आहे. तर हे क्षेत्र घेत असताना वडिलोपार्जित नसून हे आम्ही शेतीतून कष्टाने हे क्षेत्र इथं घेतलं. हे सगळं माळरान होतं, डोंगर होते, नदीच्या कडेला आम्ही हे सगळं डोंगराचं क्षेत्र घेतलं आणि ते डेव्हलप केलं. आणि कर्ज काढून ही जमीन सगळी आम्ही डेव्हलप केली. डेव्हलप करून यात आम्ही सगळे फळबाग घेतले. फळबागेतून वेगवेगळे फळबाग घेत असताना याच्यात आम्ही ऑर्गॅनिक कडे वळालो. ऑर्गॅनिक करत असताना यातून आम्ही जमिनीतून सोनं पिकवायला सुरुवात केली. अतिशय म्हणजे ओसाड माळरानच म्हणावं लागेल. पूर्ण माळरान होतं. इथं भरपूर कुठलंही खर्च आला काही असेल नव्हतं. तुम्हाला इथं डेव्हलप करायला. सगळं डोंगर होता. लाखो रुपये आम्ही इथं या जमिनीमध्ये कर्ज काढून डेव्हलप केलं. आणि डेव्हलप करून इथं सगळं आम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. याला पाण्याची व्यवस्था काय केली इथं? पाण्याची इथं जवळ नदी आहे. आणि आम्ही काय केलं, पिंपळगाव निपाणी हे आमचं गाव आहे. मूळ गाव आमचं पिंपळगाव निपाणी. आणि पिंपळगाव निपाणीच्या वरती एक देवठाण म्हणून आहे, तिथं देवठाण धरण आहे. तिथून आम्ही पाण्याचा सोर्स पिंपळगावला केला आणि पिंपळगाव पासून इथं सायपण आणली. इथं आम्ही 1 एकरचं शेततळ केलंय आणि 13 एकरला सगळं शेततळ्याचं पाणी आम्ही सगळं ग्रॅव्हिटीने सगळ्या शेताला पुरवतोय. सगळं ड्रीप द्वारे पाणी देतोय. स्वतःचं गाव सोडून दुसऱ्याच्या गावामध्ये जमीन घेणं आणि शेती करणं हा निर्णय तुम्हाला म्हणजे कुटुंबाने साथ दिली का त्यावेळेस? हो, कुटुंबाची पूर्ण साथ होती. आणि वडील माझे लहानपणापासून डायव्हर्कीचा व्यवसाय करायचे. डायव्हर्कीचा व्यवसाय त्यांनी खूप मेहनतीने कष्टाने ट्रॅक्टर व्यवसाय केला. त्यातून त्यांनी पैसे निर्माण करून लोकांच्या जमिनी डेव्हलप करायचे काम केले. त्यातून ते डेव्हलप करत करत असताना पैसे बाकीच्या भावांनी साथ दिली. बाकीचे उत्पन्नाचे साधन आमच्याकडं गाई व्यवसाय होता. याच्यातून आम्ही भरपूर उत्पन्न केलं आणि जमीन घेतली. आणि ती वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर असल्यामुळे आम्ही ती डेव्हलप केली. ती डेव्हलप करत असताना खूप कष्ट करावे लागते. वडिलांचे दोन्ही पण जे बॉल असतात ते खराब झाले झिजून झिजून. ते अगदी कुबड्यांवरती आले होते. वडिलांनी खूप मेहनतीने हे सगळे डोंगर सपाट केले. आणि सपाट करत असताना त्यांच्या दोन्ही पण बॉलला प्रॉब्लेम आला. तर आम्ही डॉक्टर इलाज केले. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला बाहेर जाऊन ते ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशन करायचं म्हटल्यावर वडील थोडे खचले. तर वडील खचल्यामुळं त्यांनी आरामाचा पर्याय निवडला. आराम करून वेगवेगळे आयुर्वेदिक औषधं सुरुवात केली. तर त्यांना एक आयुर्वेदिक डॉक्टर मिळाले पुण्याला नाशिक रोडला. तर त्यांनी काय केलं, त्या औषधांचा पुरेपूर वापर केला. ते कडवट होते, खूप कडवट होते. तर जुन्या काळात तुम्ही ऐकलं असेल, वाल्यकुळीनी पाप केले होते तर 7 रांजणभर त्यांनी ते जेवढे पाप करतील तेवढे खडे टाकून रांजण भरले होते. अगदी तसंच वडिलांनी सुद्धा माझ्या 3 ते 4 रांजणभर ते कडवट विषारी वेगवेगळ्या वनस्पतींच्या सालीपासून बनवलेले औषधं, ते औषधं सगळे घेऊन तर त्यांचे जे दोन्ही पायाचे जे बॉल आहेत त्याच्यावरती त्यांनी उपचार केले आणि त्यांना रिझल्ट पण एकदम आला. तर त्यावेळी अगदी साधारण मी 5वीला असेल त्यावेळेस मी ती वडिलांची परिस्थिती पाहिली होती. आणि ती परिस्थिती पाहिल्यामुळं मी सुद्धा ठरवलं, तर ह्या वनस्पतीमध्ये जर एवढं पॉवर आहे, एवढी ताकद आहे, तर आपण सुद्धा ही शेती जी वडिलांनी डेव्हलप केली तर ह्या शेतीमध्ये सुद्धा आपण जर जुन्या पद्धतीत ऑर्गॅनिक पद्धतीने जर शेती केली तर आपलं सुद्धा जीवन
सुजलम सुफलम होऊ शकतं आणि आजार यातून दूर होतील. आजची परिस्थिती काय झाली तर आपण सगळं केमिकलनी वापरतोय. हे केमिकल शेतात वापरल्यामुळं हे आपल्याला जे आजार येतात, बीपी असेल, शुगर असेल, डायबिटीस असेल, कॅन्सर असेल, अनेक प्रकारचे महिलांमध्ये सुद्धा आज अनेक रोग आपल्याला पाहायला मिळतात. तर हे रोग कशापासून आलेत? आपण ही शेती सगळी केमिकलनी करतोय, खतं आणतोय, औषधं आणतोय, ते मारतोय आणि ते पिकाला जेव्हा आपण मारतो तर ते पिकामध्ये ते संश्लेषण केलं जातं आणि ते जसंच्या तसं, समजा जे फळ असेल किंवा तुमचं गहू असेल, मका असेल, आपण कोणतंही पीक असेल, कडधान्य असेल, ते आपण ज्यावेळेस श्रवण करतो त्यावेळेस त्यातले अंश आपल्या पोटामध्ये जातात आणि ते आपल्याला त्याच्यापासून वेगवेगळे आजार होतात. तर याच्यावर मात करायला मी 20 वर्षापासून प्रयत्न करत राहिलो आणि माझी शेती तेव्हापासून मी वेगवेगळ्या वनस्पतीचा अर्क तयार करून ऑर्गॅनिक मध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि माझी सगळी शेती 20 वर्षापासून प्रयत्न करत असल्यामुळे आता 4-5 वर्षापासून माझी शेती सर्व ऑर्गॅनिक झालेली. अतिशय चांगलं प्रबोधन आपण ज्याला म्हणता येईल ते तुम्ही प्रबोधन इथं शेतकरी बांधवांना केलेलं आहे. एक तपश्चर्याच म्हणावी लागेल तुमची, एवढी मोठी 20 वर्षांची, 25 वर्षांची, दुसऱ्याच्या गावात जाऊन जमीन खरेदी करणं, ते धाडस आपण केलेलं आहे आणि त्याला तुमच्या कुटुंबाने सुद्धा खंबीर अशी साथ दिलेली आहे. वडिलांचा असलेला पाठिंबा, त्यानंतर कुठलीही परिस्थिती आली तर डगमगायचं नाही. तर ही सगळी जमीन डेव्हलप करत असताना तुम्हाला पैशांची प्रचंड गरज भासली असणार, हो. कारण जमीन लेवल करणं, डोंगर सपाट करणं ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट निश्चित नाही. नाही, पैशांची तर अडचण आलीच. त्यास तुम्हाला फायटर सुद्धा लावावे लागले असतील हो, काही ठिकाणी. अडचण खूप आल्यामुळं तर आमचं पहिल्यापासूनच आमचं कुटुंब कष्टाळू होतं आणि कुटुंब कष्टाळू असल्यामुळं वडिलांनी स्वतः रात्रंदिवस एक करून, जसं आपण घाम गाळतोय असं रक्त गाळून हे सगळं डोंगर सपाट केले आणि हे डोंगर सपाट ते किती केल्यामुळे वर्ष काम चाललं जमीन लेवलचं? साधारण 4 ते 5 वर्ष या जमिनीचं काम चालू होतं. सगळं 13 एकर क्षेत्र आहे, सगळे डोंगर होते, सगळं माळरान होतं. हे सगळं डेव्हलप केलं, पूर्ण प्लॉट पाडलेत. प्लॉट पाडताना सुद्धा वडिलांनी खूप मोठमोठाले 1, 1.5 एकरचे प्लॉट पाडले आणि याच्यामध्ये आम्ही पिकं घ्यायला सुरुवात केली. म्हणजे माळ रानावर तुम्ही शेती छान फुलवलेली आहे. हो, म्हणजे ज्यांना पाणी नाही, जे शेतीला नाक मुरडतात, शेतीमध्ये काय ठेवलंय असं म्हणतात, तुम्ही तर माळ रानावर देखील सोनं आज पिकून दाखवलेलं आहे इथं. हो. आज आम्ही नुसतं या ठिकाणी फळबाग पिकवली, पण कोणाला स्वप्नात पण वाटलं नसेल अशी आम्ही बागा, वेगवेगळ्या प्रकारच्या बागा केल्यात. प्रत्येक जण म्हणतोय हे आपल्याकडे पिकेल का, ते आपल्याकडे पिकेल का, पण आम्ही ऑर्गॅनिक मध्ये आज अक्षरशः खरंच सोनं पिकवलंय. आज तुम्ही बघता इथे डाळिंब आहे, पाठीमागे बघितले तर माझा 1 एकर सफरचंदाचा प्लॉट आहे, पलीकडे बघितलं तर माझे 3 एकर निमोनी आहे. आता मी अननसाचा पण प्रयोग केला, अननस सुद्धा आपल्या शेतामध्ये त्याचे रोप तयार केले आणि कालांतराने आपण त्याच्यामध्ये प्लॉट पण बसवणार आहे. म्हणजे आज कोकणात येणारे पिकं आपल्याकडे येतात, काश्मीरमध्ये येणारे पीक सुद्धा आपण या आपल्या शेतामध्ये घेतलेले आहे. आता हे जे तुम्ही पिकं घेतलेले आहेत, जे सफरचंद आपण काश्मीरला बघतो बरोबर, हो. तर ह्या हवामानामध्ये इथल्या अकोले तालुक्याच्या ते कितपत शक्य होईल असं तुम्हाला वाटतं? आता मी जो प्रयोग केलाय तो मला 70 ते 80% माझा तो यशस्वी झालाय. तर राहिलं तर तिथलं वातावरण आणि आपलं वातावरण. तर वातावरणामध्ये ज्या वेळेस आपल्याकडे थंडी असते त्यावेळेस त्याचा सेटिंगचा पिरियड असतो. तर आपण ऑर्गॅनिक मध्ये नायट्रोजनची गरज आहे. काश्मीरमध्ये काय आहे, वातावरण थंड आहे, पाऊस आहे. अगदी त्या पद्धतीने आपण ऑर्गॅनिक केल्यामुळं जमिनीतून नायट्रोजन, फॉस्फरस हे ज्या अशा काही गोष्टी आहे, त्या जमिनीतून उपलब्ध करून दिल्या आणि तिकडचं पीक आपण आपल्याकडं डेव्हलप केलं. हे जे नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करण्याचं जे तुमचं मानस आहे, धाडस आहे, हे कुठून शिकले की स्वतः स्वयंप्रेरणेने तुम्ही हे केलेलं आहे? नाही, स्वतःच केले. कारण मला ह्या नवीन नवीन प्रयोगाचं आवड ज्यावेळी मी लहान असतानाच झाली. सुरुवात माझी वडिलांपासून झाली. वडील ज्या वेळेस आजारी होते त्यावेळेस त्यांनी सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने औषधं घेतल्यामुळं त्यांचा सगळा आजार दूर झाला. आज ते मला पण, आज त्यांचं 60-65 वय चाललंय. ते आज मला सुद्धा कामाला आवरत नाही. तर तो अनुभव माझ्याकडे खूप मोठा होता की जुनं जे लोक म्हणतात जुनं ते सोनं, जुनं खालेलं अन्न असेल, त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वनस्पती अर्क त्यांनी घेतलेला आहे. तर याच्यावर मी खूप अभ्यास केला. तर वेगवेगळ्या जर वनस्पतींचा जर आपल्याला जर एवढा परिणाम होतोय, तर वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे फळं असतील तर आपल्या शेतात आपण का नाही ते उपलब्ध केले पाहिजे. तर मग मी ते आपल्या शेतामध्ये
लावण्याचा प्रयत्न केला, त्याचा हवामानाचा अंदाज घेतला, सगळ्या गोष्टींचा प्रयोग केला आणि ते एक एक पीक सक्सेस करत चाललोय. खर्चाचा कसा ताळेबंद बसवला जातो? खर्च येतो भरपूर शेतीला, मजूर मिळत नाहीये, अनेक समस्या निर्माण आहेत तिथं, म्हणजे दिसत आहेत प्रत्यक्षदर्शी, काही ठिकाणी दिसत नाही, परंतु प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की शेतीला मजूर मिळत नाही. हो, अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. शेतीला मजूर मिळत नाही. आज आपण काय झालंय, शेतीला मजूर का मिळत नाही आणि शेती करायला का परवडत नाही, याचे मागचे कारण असे आहे की आपण केमिकलची शेती करतोय. केमिकलची शेती केल्यामुळे काय होतंय, आपल्या जमिनीतला सेंद्रिय कार्बन कमी झालाय. तो कमी झाल्यामुळे आपल्याला काय करावं लागतंय, मार्केटमधून केमिकल आणावं लागतात, खतं आणायला लागतात आणि आपल्याला ते टाकावं लागतात. ते टाकल्यामुळे आपल्याला जमिनीतला कार्बन कमी झाल्यामुळं पीक आपल्याला सलाईनवर ठेवल्यासारखं होतंय. तर पीक सलाईनवर ठेवल्यामुळे त्याला वारंवार आपल्याला खत औषधं टाकावं लागतात, वारंवार मेहनत करावी लागते. तर ती मेहनत आपल्याला केमिकलमुळे लागते. तर ती मेहनत वाचवण्यासाठी मी काय केलं, ऑर्गॅनिक गेलो. ऑर्गॅनिक गेल्यामुळे मला हे ज्या बाकीच्या जे आजार वगैरे भानगडे येतात, हे कुठल्याच काहीच माझ्या पिकाला येत नाही. त्याच्यामुळे माझे मजूर असतील, आणि उत्पन्नही चांगलं निघतं. उत्पन्न चांगलं निघतं. म्हणजे माझी शेती जवळपास झिरो बजेटमध्ये शेती असल्यामुळे राहिला प्रॉब्लेम फक्त मजुराचा. तर मी ती शेती यांत्रिक करायला सुरुवात केली आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे पिकाला कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्याच्यामुळे मला मजूर सुद्धा कमी लागतात आणि झिरो बजेटमध्ये मी ती शेती करतो. कृषी प्रदर्शनांना जाता की नाही कुठे? हो, माझे भरपूर कृषी प्रदर्शन झालेत. आज मी दिल्लीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. आपल्या महाराष्ट्र शासनाने माझी निवड केली होती. आज 6 लोकांची निवड केली होती. तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मध्ये आम्ही खूप मोठं कार्य केलं त्या ठिकाणी. तर आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला. गव्हर्नमेंटला आपल्या 2 नंबरचं पारितोषिक मिळालं. पाण्याचं व्यवस्थापन कसं? शेततळ आहे, अजून काय काय व्यवस्था आहे? नदीची पाईपलाईन? नदीची पाईपलाईन केलेली, शेततळ आहे आणि विहिरीतून आपण वापर करतो पाण्याचा. कृषी विभागामार्फत काही योजना वगैरे त्याची अंमलबजावणी केली का? कधी जातं का कृषी विभागात? हो, कृषी विभागाकडे गेलो, आपल्याला काही म्हणजे योजना सातत्याने संपर्क असतो तुमचा? संपर्क असतो. पण जे नवीन मी जे प्रयोग करतोय, तर याच्यासाठी मला कृषी विभागाकडून असं पाहिजे असं प्रोत्साहन मिळत नाही. जर कृषी विभागाकडून जर मला प्रोत्साहन चांगलं नवीन प्रयोगासाठी जर मिळालं, तर कदाचित आपण अजून काही करू शकतो. इस्रायल सारखा देश बनायला आपल्याकडे वेळ लागणार नाही. तर आज इस्रायलचीच टेक्नॉलॉजी मी इथं बसून मी तयार केली. आमच्यासारख्या शेतकऱ्यांना जर सरकारने, कृषी विभागाने जर असे जर पर्यटन स्थळाशी आमच्या जर भेटी दिल्या, तर खरंच आपला देश सुद्धा कृषीप्रधान देश आहे, ते नाव टिकून धरेल. तुमची मुलाखत बघितल्यानंतर, तुमचा अभ्यास आणि शेतीबद्दलची एवढी तळमळ बघितल्यानंतर, एक पत्रकार म्हणून मी तर असं म्हणेल की फक्त तालुका कृषी विभागाने तुमची दखल घेणं गरजेचं नसून महाराष्ट्र सरकारने देखील तुमच्या कार्याची दखल घ्यावी आणि तुमच्या इच्छाशक्तीला एक बळ द्यावं की जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन प्रयोग शेतीमधून साध्य करता येतील आणि इतरही शेतकरी बंधूंना तुमची मुलाखत, तुमचं कार्य, कर्तृत्व हे निश्चितच प्रेरणादायी होईल. मी आज ह्या ठिकाणी जे उभा आहे, ही माझी सफरचंदाची बाग आहे. 1 एकरची बाग आहे. मी 250 झाडं सफरचंदाची बसवलेली. आता या बागेला माझ्या 2.5 वर्ष पूर्ण होत आहे. तर ह्या बागेची मी आता छाटणी केलेली आणि याचं फ्लॉवरिंग घेतोय. यंदा माझं हे पहिलंच वर्ष आहे. तर मी प्रयोग आतापर्यंत माझे प्रयोगच चालू होते या बागेचे. तर मी काय केलं, सुरुवातीला 5-5 झाडांवरती प्रयोग केला, छाटणी केली. याला फळ कसं येतं, फळ येण्याची पद्धत कुठं आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा मी पूर्ण 2.5 वर्षामध्ये ह्या बागेचा अभ्यास केला आणि याचा प्रेड कोणता असतो, वातावरण कसं पाहिजे, फुल येण्याची याला पद्धत कशी पाहिजे. आता तुम्ही बघाल, हे झाड आता 2.5 वर्षाचं झालेलं आहे. मी याचे छाटणी केलेली. आता याची छाटणी करण्याची पद्धत, याची फळ येण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आपल्या इतर झाडांपेक्षाही खूप वेगळी पद्धत आहे. या झाडासाठी असे स्टंप लागतात, या झाडासाठी असे रूट येतात. एवढा सगळा अभ्यास तुम्ही कुठं केला साहेब? नाही, मी प्रयोगातूनच अभ्यास केला. ज्यावेळेस झाड लावलं, आपले जसं बी पासून कुठल्याही प्रकारचं झाड उतरतं, तसंच हे मी रोप आणलं, हे लावलं आणि याच्यावर प्रयोग करत चाललो. दर 5 महिन्यासाठी मी या झाडावर वेगवेगळी छाटणी करून बघितली. याच्यातून आपल्याला काय वेगळा प्रयोग वाटतोय, अशा वेगवेगळे प्रयोग करत चाललो आणि 2.5 वर्षामध्ये याचा मी पूर्ण अभ्यास केला आणि याला फळ कुठून येतोय, बटातून येतोय की चौकीतून येतोय, याचा पूर्ण अभ्यास करून मी आता याचे प्रेड शोधलाय आणि छाटणी केलेली. नाही, बस सफरचंदाचं हे करावं,
फळ शेती करावी नाही का? हे जे आहे कल्पना कुठून सुचली तुम्हाला? ही कल्पना मी 15 वर्षी काय झालं, ऍपल बोरीचा बाग लावला होता. बर. तर तो आपल्या अकोले तालुक्यात म्हणण्यापेक्षा नगर जिल्ह्यात मी पहिल्यांदा तो प्रयोग केला होता ऍपल बोरीचा. तर ऍपल बोर मी एक 18 गुंठ्यामध्ये लावली होती. तर ती ऑर्गॅनिक मध्ये असल्यामुळं मला उत्पन्न त्या 18 गुंठ्यामध्ये 4 ते 4.5 लाख रुपये मिळायला लागलं. तिथून तुमचा आत्मविश्वास वाढला. हो, आणि जर ऍपल बोर ची आपण त्याची जी गोडी आहे, त्याची जी साई आहे, ती मी ऍपल सारखी झाली माझी ओरिजिनल. तर मग अशी संकल्पना आली, आता ऍपल बोरीचे बागा भरपूर वाढल्यात, तो प्रयोग सगळ्यांनी नवीन तो झालाय, तर आपण ऍपल का वळूया. ऍपल जर आपण सक्सेस केली तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना अजून एक नवीन साधन मिळेल 2 पैसे कमावण्याची. आणि आज हे सफरचंद असं आहे की आपण ज्या वेळेस आपला जर एखादा घरातला सदस्य जर आजारी पडला तर डॉक्टर आपल्याला काय सांगतात, सफरचंद खा, केळी खा, फळं खा. तर आपण काय करतो, मार्केटमधून सफरचंद आणतो, आणि मार्केटमधून ज्यावेळेस सफरचंद आणतो तसे सफरचंद टिकण्यासाठी एक विशिष्ट केमिकल मध्ये त्याचा वापर केलेला आहे. तर त्याच्याकरता ते आपल्याकडे एवढ्या दिवस टिकतं. तर मग मी विचार केला, जर आपण जर मार्केटमधून विषारी जर फळं खातोय, तर ह्या ठिकाणी आपणच जर प्रयोग केला, आपणच जर प्रयत्न केले आणि जर सक्सेस झालो तर कदाचित आपल्या या पुढल्या पिढीला तर याचा अगदी उत्पन्नाचं साधन होईल, आणि जीवनासाठी आपल्याला या फळाचा योग्य पद्धतीचा वापर करता ही येईल. जी फळझाडं तुम्ही लावली, तर तुम्ही मगाशी मला बोलता बोलता बोलले की अजूनही फळझाडं मी विविध पिकांचे घेतलेले आहे. हो, माझ्या बांधावरती जर तुम्ही जर बघितले, माझ्या शेतामध्ये सगळ्या बांधांना मी वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं लावलेले आहेत. अगदी अंजीर असल, रामफळ असल, सीताफळ असल, पेरू असल, चिक्कू असल, आंबा असल, अननस असल, ड्रॅगन फ्रूट असल, असे सगळे फळं मी माझ्या शेतावरती बसवलेले. आणि याचं माती त्यातून परीक्षण केलं का तुम्ही साहेब? हो, माती परीक्षण केलं, आणि ते माती परीक्षण करून तर आपल्या मातीमध्ये काय कमी आहे, कोणता सॉइल मधून म्हणजे आपल्या मातीतला जो सॉइल आहे, कर्ब आहे, तो काय कमी आहे, तो आम्ही सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक मध्ये निर्माण करण्याचा प्रयोग केला, आणि तो जमिनीतून उपलब्ध करून दिला. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे, म्हणजे तुम्ही मराठवाड्यात जे पिकं येतील, इकडं काश्मीरमध्ये येतात, कोकणात येतात, सगळ्या प्रकारचे मी इथं फळं लावले आणि ते सक्सेस झाले. मुरमाड जमिनीमध्ये फळझाडं चांगली येतात असं आहे का काही? हो, मुरमाड जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतो. ज्यावेळेस आपण पिकाला पाणी देतो तर पीक पाहिजे तेवढ्या पद्धतीत पाणी घेतं आणि बाकीचा निचरा होऊन जातो. त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये फळबाग येण्याचे चांगले म्हणजे सोर्सेस असतात. माझ्या शेतामध्ये वेगवेगळे अधिकारी पण येऊन गेलेत. कृषी विभागाचे असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, काही नवीन बाहेरच्या देशातून पण ज्यांना ऑर्गॅनिक मध्ये माझे फळ खाण्यास आले, असे पण लोक आलेत. आता कृषी विभागाचे माझ्याकडं 2019 मध्ये आपले राज्याचे जे कमिशनर आहेत ते धीरज कुमार साहेब, ते पण माझ्याकडे आले होते. त्याच्यानंतर दुसरे माझ्याकडं डॉक्टर प्रवीण गेडाम, हे पण राज्याचे आपले कमिशनर आहेत, ते सुद्धा माझ्याकडे आता जानेवारीमध्ये येऊन गेलेत, आणि त्यांनी सुद्धा माझ्या बागेची चांगली पाहणी केली. वेगवेगळ्या प्रयोगांवर त्यांनी दखल घेतली, आणि मी अजून काही प्रयोग केलेले आहे. मी आज इस्रायलमध्ये जे वाळवंटामध्ये देश त्यांनी एवढा फुलवलाय कमी पाण्यामध्ये, तर त्याचे सुद्धा प्रयोग मी ऑर्गॅनिक मध्ये केले. ऑर्गॅनिक मध्ये वेगवेगळ्या वनस्पतीचा पाला असेल, वेगवेगळ्या पण वनस्पतीचा अर्क असेल, याच्यापासून मी प्रयोग केले आणि ते तुम्हाला मी दाखवतो. आता याचा आपण अभ्यास केल्यानंतर तर ह्या झाडाचे आता तुम्ही बघताय, ह्या ठिकाणी तुम्हाला फुल दिसेल, तर हे फुल येण्यासाठी आपण याचा रूट जी बट ही आहे ही निर्माण केली, आणि मग याच्यावरती आपण प्रयोग करून हा प्लॉट आपण सक्सेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काढलेला आहे. त्याला ही माझी लॅब आहे, ही मी माझ्या शेतामध्ये मी ही लॅब तयार केली. माझं या ठिकाणी सगळं ऑर्गॅनिक वरती काम चालतं. तर ऑर्गॅनिक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्याचा मी अर्क काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर मी इथं हे ट्रे लावलेले. तर 1 नंबरचा जो ट्रे आहे हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर गुलतुरा असतं. गुलतुराखाली आपण जी पोकळी जी बघितलेली, तर आपण त्याचा कोणी काही विचारच केला नाही का वेगवेगळ्या वनस्पतीच्या झाडाखाली वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीचं अस्तित्व असतं. तर गुलतुराच्या झाडाखाली जर तुम्ही बघितलं तर एकदम पोकळी असते. त्याचं कारण काय आहे, तर त्या वनस्पतीमध्ये सिलिकॉन आहे. जर ते सिलिकॉन जर आपल्या शेतामध्ये जर आलं
तर त्या आपल्या शेतात सुद्धा जमीन भुसभुशीत राहू शकते. तर त्याच्यासाठी मी हा पहिला जो प्रयोग केलाय तर हा गुलतुरापासून केलाय. त्याच्यानंतर तुम्ही इकडे 2 नंबर बघू शकता निरगुडी. तर निरगुडी, सुपली आपण जुन्या काळात बघितलं की जुने लोक आपल्या पिकाला जर शेंडाळी लागली तर निरगुडी, सुपली आणून आणि त्याचा अर्क काढून पिकाला मारायचे. तर मी तोच एक नवीन प्रयोग असा केला की निरगुडी आणि सुपली याचा पाला आणून तो आपण गांडुळांना खायला दिला आणि गांडुळांना खाऊन त्याचा अर्क आपण बकेटमध्ये धरला. तर त्याचप्रमाणे इकडे तुम्ही सीताफळ असेल तर आपण सीताफळीचा पण तोच प्रयोग केलाय. सीताफळ असेल, आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पत्या असतात. सीताफळ आज आपला कोणताच प्राणी खात नाही. शेळी, मेंढी काहीच खात नाही, कारण ते कडवट असतं. तर त्याचा वापर आपण बुरशीनाशक म्हणून केलाय. आणि करंज करंज तेल आपण मार्केटमधून घेतो, कीटकनाशक. आज तुम्ही बघाल या ठिकाणी मी करंजाचा पाला गांडुळांना देऊन त्याच्यापासून खत पण बनवलंय आणि त्याचा अर्क धरून कीटकनाशक म्हणून त्याचा वापर मी शेतात करतोय. इकडं पुढे जर बघितलं तर धोत्रा, आपला विषारी धोत्रा, काळा धोत्र्यापासून मी गांडुळांना देऊन त्याचा अर्क काढलेला आहे. हे तुम्ही बघताय. तर याच्यामध्ये सुद्धा मी याचं खत पण तयार केलंय आणि त्याचा अर्क पण काढलेला आहे. त्याचा स्प्रे मी बागामध्ये घेतो. त्याच्यामुळं किडे, मावा याच्यापासून मला बचत होती. माझ्या खत औषधांना मार्केटमधून आणण्यासाठी आळा बसतो. त्याचप्रमाणे लिंबोळी पेंट, हा लिंबाचा पाला आहे. हा लिंबाचा पाला आपण गांडुळांना खायला दिला. गांडुळांनी खाल्ल्यानंतर त्याचा आपल्याला लिंबोळी पेंट पण तयार झाला आणि त्याचा जो अर्क आहे ते नीम ऑइल पण आपल्याला या ठिकाणी खाली दिसतंय. तर त्याचा स्प्रे आपण शेतामध्ये घेतो. आणि जर फळबागे असेल तर फळबागाला आपल्याला पोटॅशची गरज येते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर फळ आपल्याला सेटिंग करायचं असेल तर आपल्या जमिनीत पोटॅशची गरज आहे. तर ते पोटॅश उपलब्ध करण्यासाठी मी काय केलं, आपले बेल असतो, महादेवाला आपण बेल वाहतो, त्याच्यामध्ये 80% पोटॅशचं प्रमाण आहे. हे आपल्याला माहितीच नाही, पण त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला, त्याचं संशोधन केलं आणि हे बेलाचे फळ हे आपण गांडुळांना खायला दिले. गांडुळांनी त्याचं खत पण तयार केलं आणि त्याचं अर्क पण आपल्याला निघतो. तर याचा आपण वापर शेतामध्ये करतो. तर हे आपण बघितलेले जे द्रव्य, तर याचा स्प्रे शेतामध्ये करत असताना आपल्याला स्टिकरची गरज येते. कारण आपण ज्या वेळेस झाडावरती स्प्रे करतो तो झाडावरती स्प्रे केलेला तो खाली निघतो. तर मग आपण काय केलं, स्टिकर म्हणून त्याच्यामध्ये औषध एक तयार केलंय. तर ते जे कोरपड असतं आपल्याला, हे तुम्ही बघता हे कोरपड आपण गांडुळांना खायला दिलं आणि ह्या कोरपडाचा जो चिकट पदार्थ आहे, ते द्रव्य, ते गांडुळांनी खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा अर्क बकेटमध्ये येतो आणि त्याचं आपण काही प्रमाणात घेऊन स्प्रे करू शकतो. आता इथं तुम्ही बघतात आपल्या भुईमुगाचं टर्पल आहे. या भुईमुगाच्या टर्पलामध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण आहे. ते सुद्धा आपण गांडुळांना खायला दिलं आणि गांडुळांनी खाल्ल्यानंतर त्याचं नायट्रोजनचं प्रमाण सुद्धा आपल्याला याच्यातून निघलं. आणि इकडं पुढे बघाल तर आपण DR म्हणून इथं एक नवीन प्रयोग केलेला आहे. माझ्या शेतावरती सगळे अन्य प्रकारचे फळझाड आहेत. मी त्या फळांचा वापर केला. अगदी चिक्कू असेल, सफरचंद असेल, केळी असेल, डाळिंब असेल, अंजीर असेल, चिक्कू असेल, हे सगळे फळ मी याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रेमध्ये टाकून गांडुळांना खायला दिले आणि याचा सगळ्यांचा अर्क मी एका ठिकाणी करून शेतात ज्यावेळेस आपल्या निसर्ग ज्यावेळेस कोपतो, पिकाला समजा करप्यासारखा रोग येतो, तर त्याच्यावर मात करण्यासाठी मी याचा वापर केला आणि याचे रिझल्ट मला काही तासामध्ये मिळाला. 12 तासामध्ये याचे रिझल्ट मला मिळालेले. संजू भाऊ, तुम्ही हे जे विविध प्रयोग केलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे निंबोळी तेल असेल, धोत्रा असेल, करंज तेल असेल, गुळवेल सीताफळ असेल, हे कसं सुचलं तुम्हाला? हे शेंगदाण्याचे टरफळ असतील, याच्यातून सगळं तुम्ही इतकं छान म्हणजे उत्तम उदाहरण देत आहात शेतकऱ्यांसाठी, बांधवांसाठी. हे सगळा अभ्यास केला कुठं की काय? हो, अभ्यासच म्हणावा लागेल. कारण जुन्या लोकांच्या संगतीमध्ये राहून तर मला जुन्या पद्धतीत जुने लोक काय करायचे, जुनं ते सोनं. जुनं ते सोनं. हं. तर आमचे आजोबा सुद्धा खूप वयस्कर आहे, आमच्या आजी आहे, यांच्या सानिध्यात राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन जुन्या पद्धतीत अगदी आमची आजी सांगते, आम्ही आपल्या चुलीमध्ये असणारी राख, त्या राखेवरती सुद्धा भरपूर कांद्याचे प्रयोग उत्पन्न काढले, लसणाचे उत्पन्न काढले. तर अशाच वेगवेगळ्या वनस्पतीचं करंज, वडील मला सांगायचे, आम्ही लहानपणी काय करायचं, फवारणी नसायची तर कडुलिंबाचा अर्क काढायचा, करंजाचा अर्क काढायचा, वेगवेगळ्या गुळवेलाचा, आणि त्याचे आम्ही लिंबाच्या पाल्याने शिंपडायचं. ते लिंबाच्या पाल्याने शिंपडलं तरी आमचा रोग जायचा.
तर अशा गोष्टी कानावरती येऊन येऊन मग मी पण त्याचा प्रयोग केला. नाही, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आज मार्केटमध्ये जर गेलं तर खूप पैसा लागतोय. शेतात उत्पन्न त्या पटीमध्ये आपल्याला मार्केट पण मिळत नाहीये. तर आपण तिकडे जर वळालो तर आपला पैसा आपल्याकडेच राहील. ही संकल्पना मनात आल्यानंतर मग मी वेगवेगळ्या वनस्पतीचा शोध घेत चाललो. त्या वनस्पतीमध्ये आपल्याला काय मिळेल, ते आपल्याला कशा स्वरूपात इकडं आपल्याला शेतात आणता येईल. कारण आज कष्ट करायची कोणाची प्रवृत्ती नसल्यामुळं तर ते आज आपण समजा लिंबाचा पाला आहे, त्याचा अर्क काढणं, याच्यासाठी मशागतीसाठी आपल्याला मजुरांची गरज आहे. तर मी त्याचा वापर न करता तुम्ही बघितलं असेल, तर मी काय केलंय, वेगवेगळे ट्रे बनवले. त्या ट्रेमध्ये आपण ते पाला टाकलात, ते गांडुळांना खायला दिलं. गांडुळांनी त्याचा अर्क आपल्याला बकेटमध्ये दिला. वरतून आपण मोजून तुम्ही बघत असाल तर या बाई हे पाण्याचा डब्बा आहे. यातून आपण ग्रॅव्हिटीने ऑटोमॅटिक पाणी दिलेलं आहे. कंटिन्यू हे पाणी आपल्याला या गांडुळांना चालतं. तर याच्यातून सगळ्या प्रकारचं आपल्याला कुठलीही मानसिक म्हणजे मेहनत, श्रम करण्याची गरज नाही. सगळं ऑटोमॅटिक आपल्याला पिकांना जातं. तर आता ह्याच प्रयोगातून मी या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करत चाललोय. आता तुम्ही या ठिकाणी बघाल तर हे अननसाचं रोप आपण आपल्याच प्रयोगशाळेमध्ये बनवलेलं आहे. इथेच आपण त्याचं आपल्या हवामानामध्ये त्याचं रोप इथे तयार केलं. आता त्याचा आपण प्रयोग करतोय. तर आपल्या शेतामध्येच त्याचं उत्पन्न घेण्याचं प्रयोग आमच्यावाला चालू आहे. आपण देशी गाईच्या प्युअर गोमूत्रापासून आणि शेणापासून या ठिकाणी स्लरी बनवलेली, जीवाणूंची स्लरी बनवलेली. या ठिकाणी आपण 200 लिटरचा बॅनर घेतला. त्याच्यामध्ये 20 किलो देशी गाईचं शेण आणि बाकीचं असलेलं गोमूत्र आणि जो आपण काळा गुळ म्हणतो बिना केमिकलचा, तर 2 किलो गुळ आणि 2 किलो बेसन टाकून या ठिकाणी जीवाणूंची वाढ केली आणि त्याच्यापासून आपण हे स्लरीचा प्रयोग केलेला आहे. आता जर तुम्ही ही स्लरी बघाल तर एकदम आपली डांबरासारखी स्लरी तयार झाली. याच्यामध्ये गुळ आणि बेसन जीवाणू तयार करतं. ते जीवाणू आपलं शेण, गोमूत्र सगळं खाऊन त्यांच्या विष्ठेपासून एक काळं द्रव्य तयार होतं आणि त्या द्रव्याचा आपण शेतामध्ये वापर करतो. आणि या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रम वापरून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगशाळेत प्रयोग केलेत. या ठिकाणी दशपर्णी अर्क पण आपण बनवलाय. या ठिकाणी 500 लिटर मध्ये जीवामृत पण बनवलंय. व्ह्युमिक ऍसिड, आपण तांदळापासून व्ह्युमिक ऍसिडचा पण प्रयोग आपल्या शेतामध्ये केलाय. त्याच्यामुळे मार्केटमधून आपल्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल फवारणी किंवा कुठलंही काही आणण्याची गरज नाही. हे सर्व जे तुमची प्रयोगशाळा आहे ती छोटीशी, या प्रयोगशाळेतून तुम्ही विविध प्रयोग राबवलेले आहेत. हो. याचा प्रत्यक्षदर्शी पिकांना काय फायदा होतो? यात पिकांसाठी म्हणजे अगदी लावल्यापासून तर ते पीक हार्वेस्टिंग होईस्तोवर जे आपल्याला मार्केटमधून जे आणण्याचे जे केमिकल आहे ते मला कुठलंच आणण्याची गरज आली नाही. ते आणि मी ऑर्गॅनिक कडे वळाल्यामुळं माझ्या जमिनीतला सेंद्रिय कार्बन हा जमिनीतला खूप वाढला. हे असणारं जे पीक आहे आपण तिथंच त्याचं कंपोस्ट केलं आणि जमिनीत दिलं आणि त्याच्यापासून माझ्या पिकाचे उत्पन्न भरपूर वाढले. आज तुम्ही बघाल जमिनीचा पोत देखील सुधारतो. हो, एकदम बेस्ट होतो. आज तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आज इस्रायल असेल, वाळवंट असेल, आज आपण आपल्या गुजरातमध्ये जर गेलो तर तिथे वाळवंट आहे. त्या वाळवंटामध्ये अगदी तुम्ही नजर पुरेल तिथपर्यंत तुम्हाला झाडं दिसणार नाही, कुठं तण दिसणार नाही, कुठे फळबाग दिसणार नाही. याचं कारण काय? तर त्या वाळूमध्ये, त्या वाळवंटामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सॉइल, सेंद्रिय कार्बन कुठलाही काहीच नाहीये. त्याच्यामुळे आपल्या त्या जमिनीमध्ये काहीच उतरत नाही आणि आपल्याकडे सुद्धा ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. तर आपण काय केलंय, निसर्गाने आज आपण सुद्धा हे निसर्गाने दिलेलं आहे. आज निसर्गामध्ये सुरुवातीला वेगवेगळं तुम्हाला माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला आपण माकड होतो, आपली शेप गळून गेली आणि निसर्गाने मानवाला बुद्धी दिली आणि इतर प्राण्यांना बुद्धी दिली नाही. पण मानवाने त्या बुद्धीचा गैरवापर करून अति पुढे जाऊन त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केले, निसर्गावर मात केली आणि केमिकल सारखे शोध लावले आणि आपल्या जमिनीत सेंद्रिय कार्बन नाहीसा करण्याचा प्रयोग केला. आज तुम्ही जर बघाल तर तुम्हाला मी वाळवंटाचं उदाहरण दिलं, तर तिथं सेंद्रिय कार्बन नसल्यामुळं जे गवत असेल, झाड असेल ते उतरत नाहीये आणि आपल्या जमिनीत सेंद्रिय कार्बन असल्यामुळं झाडं उतरतात. म्हणजे आपल्या कोणतीही वनस्पती
कुठलीही वनस्पती तयार होत असताना सेंद्रिय कार्बन म्हणजे 15 घटक पाहिजे. ते घटक आज ऑलरेडी आपल्या जमिनीत आहे. मग आपण काय करतो, ते पिकामध्ये पीक ज्या वेळेस करतो ते पिकामध्ये येतात आणि ते पीक आज शेतकऱ्यांना घाई असल्यामुळे आपण जमिनीतलं जर एखादं पीक जर झालं तर लगेच काढतो आणि ते बांधावरती टाकतो किंवा पेटवून देतो. तर त्याचे जे कंटेन आहे ते नाहीसे होतात. तर मी त्याचाच प्रयोग केलाय. जे शेतीतलं तण असेल, फळझाडांची छाटणी केलेले गबळ असेल, ते जसंच्या तसं इकडे गांडुळांना दिलं. म्हणजे त्यातला जो 15 कंटेन असेल तुमचं दस्त, मॅग्नेशियम, पालाश, पोटॅश सगळं जे झाडांनी जे श्रवण केलेलं आहे ते जसंच्या तसं आपल्याला मिळतं आणि ते पुन्हा शेतामध्ये जातं. शेतात गेल्यामुळे त्याचे अजून त्याची उत्पत्ती होते, कमी होत नाही. त्याच्यामुळे जमिनीचा पोत पण वाढतो आणि जमिनीतले उत्पन्न पण भरपूर येतं. झिरो बजेटमध्ये आपली शेती होते. आपल्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल आणण्याची गरज येत नाहीये. ही मी जैविक कल्चर बँक बनवलेली. जर तुम्ही जीवामृतांची ज्या पद्धतीत बघितली तशीच तर मी इथं बॅक्टेरियांची बनवली. वेगवेगळ्या प्रकारे बॅक्टेरियांचं विरजन आणून या ठिकाणी मी बनवलेलं आहे. बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, विमिक ऍसिड असेल, ऍपटेक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणून त्याचा या प्रयोगशाळेत प्रयोग करून माझ्या शेताला कुठल्याही प्रकारचा रोग येऊन न देण्यासाठी मी हा प्रयोग केलेला आहे. यातून सुद्धा पिकाला चांगली संजीवनी मिळत असेल. हो, जमिनीमध्ये जे आता केमिकलनी जे संपुष्टात आलेले जे जीवाणू आहे तर ते ह्या जीवाणू बँक मधून जमिनीतले जीवाणूंची उपलब्धता अनेक प्रकारे व्हावी यासाठी मी जीवाणू बँक तयार केलेली. माझा हा मुक्त संचार गोठा म्हणजे माझ्या शेतीची जी जैविक जाण्याची जी पहिली पायरी ती म्हणजे माझं शेणखत. हा मुक्त संचार गोठा केला, हा मी टाकाऊपासून टिकाऊ केलाय. तुम्ही जर या ठिकाणी बघत असाल तर झिरो बजेटमध्ये सगळं ड्रम पासून बनवलेलं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता हा मुक्त गोठा केलेला आहे. या मुक्त गोठ्यामध्ये माझं सगळं शेतातलं जे तण असेल, गवत असेल ते मी या ठिकाणी सर्व टाकतो आणि टाकल्यानंतर ती गाई काय होते त्याच्यावरून चालते. ज्यावेळेस चालते त्यावेळेस त्यांची विष्ठा असेल, नत्र असेल ते गबळ शोषण करतं आणि आपलं गोमूत्र सगळं आपल्या शेणामध्ये, गबाळामध्ये ज्यावेळेस मिक्स होतं त्यावेळेस आपलं जमिनीमध्ये नायट्रोजनचं, फॉस्फरसचं प्रमाण सगळ्यात जास्त आपल्या जमिनीमध्ये मिळतं. पूर्वी सुद्धा आपल्या शेतामध्ये गाईचं गोमूत्र शेतामध्ये बऱ्याच वेळा जायचं, पण आपल्या लक्षात आलं नाही. ते अशा माध्यमातून जायचं की आपल्या बांधावरती मोठमोठाले झाडं असायची. आता आपले झाडांचं प्रमाण खूप कमी झालं कारण आपण डिवायडेशन होत चाललं, जमिनी कमी होत चालल्या, झाडांची तोड होत चालली. तर पूर्वी काय व्हायचं, मोठमोठाले झाडं असायचे तर त्याची तोड केल्यानंतर शेळ्या मेंढ्या ते खायचं आणि आपण काय करतो आपल्याच प्लॉटमध्ये बसवायचं. मग त्याच्यातलं जे नत्र असेल, लेंडी असेल ते सगळं खत आपल्या शेतातच पडायचं. त्यावेळेस नत्र जायचं. तर मी तो प्रयोग तसा आपल्याला वेळ नाही शेतामध्ये जनावर न्यायची, तर मग मी मुक्त संचार गोठा करून ते गोमूत्र शेतात कसं जाईल तर मी ते गबळ याच्यात वापरून त्याच्यापासून जे होणार जे कंपोस्ट खत आहे तर ते तुम्ही बघत असाल तर अगदी एकदम गांडूळ खतासारखं मी ते खत तयार झालेलं आहे. इकडं पण जर तुम्ही बघाल तर मी या माझ्या खतावरती मी गोमूत्र शिंपडलेलं आहे, शेण आहे. त्याच्यामुळं माझं हे पण खत एकदम प्युअर कंपोस्ट शेणखत झालेलं आहे. याचे उदाहरण देऊ का मी? चिंचाऊ एक आहे माझ्याकडे. आता जर तुम्ही बघितलं इथं हे चिंचाचं झाड असेल, नारळ असेल, मोठमोठाले आंब्याचे झाड असतील. पूर्वी काय आपण ह्या चिंचाच्या झाडाला, आंब्याच्या झाडांना डेपी वगैरे युरिया खत काय टाकत नाही, तरी त्याला उत्पन्न का जादा येतं? तर उत्पन्न त्याचा आपण अभ्यासच कधी केलेला नाहीये. तर याचं उत्पन्न येण्याचं कारण तुम्ही बघा, जर आज शेतामध्ये जर तुम्ही एखादं पीक वारंवार केलं, तुम्ही जर कोबी करत असाल, फ्लावर करत असाल, ऊस करत असाल, जर वारंवार एखादं पीक केलं तर आपल्या शेतातलं पीक येतं पण त्याचं उत्पन्न घटतं. तर का घटतं? तर आपण जे पीक करतो त्या जमिनीतला जो कंटेंट त्या पिकाला पाहिजे तो संपलेला असतो. त्याच्यामुळे आपल्या जमिनीतलं अवरेज घटतं. तर मग हे चिंचाचे झाड जर तुम्ही बघताय, आज त्याला एवढ्या चिंचा आल्या, तर हे झाड खूप वर्षाचं आहे. याला सुद्धा चिंचा कमी यायला पाहिजे पण त्या येत नाही, वाढतात. आंब्याचं झाड असेल, का वाढतात? याच्या मागचं कारण, शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो. हे जे चिंचाचं झाड आहे तर ह्या चिंचाला मी काय कुठल्याही प्रकारचा स्प्रे मारलेला नाही, पण उन्हाळ्यामध्ये याच्या चिंचा ज्यावेळेस संपतात त्याचा जो पाला असतो तो पाला त्याच झाडाखाली पडतो, तिथंच तो कंपोस्ट होतो. म्हणजे त्या झाडाने जे घेतलेलं
जमिनीतलं सेंद्रिय कार्बन जो असेल, जो सॉइल असेल, तो जसाच्या तसा पुन्हा तिथेच पडतो, तिथेच कंपोस्ट होतो आणि झाड पुन्हा तेच उचलतं. तर आपल्या शेतामध्ये आपण काय करतो, एखादं पीक करतो, पीक लगेच निघल्यानंतर ते काढतो, बांधावरती टाकतो, नांगरतो, म्हणजे आपल्या त्या पिकाने घेतलेला जो कंटेन आहे तो आपल्या शेतातला संपून गेलेला असतो. म्हणून आपल्या पिकामध्ये उत्पन्न कमी होतं आणि ह्या जे पिढ्याने पिढ्या चाललेले जे झाड आहे तर त्याचं तिथेच कंपोस्ट होतं आणि ते झाडाला उपलब्ध होतं. म्हणून मी माझ्या शेतामध्ये जे असणारं अगदी तण सुद्धा असेल ते तिथल्या तिथेच कंपोस्ट करण्याचा प्रयोग केला. म्हणून माझ्या जमिनीतला सॉइल पुन्हा मला तो उपलब्ध झाला आणि माझं पीक जोमात येऊ लागलं. धन्यवाद. आपण लोकमान्य वार्ता चॅनलला अतिशय प्रेरणादायी मुलाखत दिली आणि तुमची मुलाखत निश्चितच महाराष्ट्रासाठी, भारतासाठी जे शेतकरी आहे, आपला देश कृषी प्रधान आहे, त्यांना प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद.